भारतीय प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून ताज सोशल ग्रुप आणि सच्चे फ्रेंड सर्कल यांच्या वतीने लष्कर भागातील इमामबाडा परिसरात सोमवारी 26 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात ध्वजारोहण सोहळा पार पडला। सोलापूर शहरात भारतीय प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून ताज सोशल ग्रुप आणि सच्चे फ्रेंड सर्कल यांच्या वतीनं लष्कर भागातील इमामबाडा परिसरात सोमवारी 26 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात ध्वजारोहण सोहळा पार पडला। परिसरात देशभक्तीचं वातावरण निर्माण झालं होतं। नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। हे ध्वजारोहण माजी महापौर आरिफ शेख, सेवानिवृत्त सनदी अधिकारी सूरज औसेकर, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बजरंग बाडीवाले यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी सत्तार शेख, इक्बाल उस्ताद, सलीम उस्ताद, रफिक उस्ताद, शकील मौलवी, तौसिफ शेख, लुकमान सिद्दीकी, मनोज पंगुडवाले, विशाल धजाल आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। राष्ट्रगीत गायनानंतर वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। देशाच्या एकतेचा, बंधुभावाचा आणि लोकशाही मूल्यांचा संदेश देणारा हा सोहळा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला। या कार्यक्रमाचं खास आकर्षण म्हणजे परिसरातील सर्व लहान मुलांसाठी आयोजित केलेलं छोले भटुरेचं स्वादिष्ट भोजन। मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केलं। सामाजिक सलोखा आणि माणुसकी जपणाऱ्या या खास उपक्रमाची नागरिकांनी विशेष कौतुकानं दखल घेतली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अब्दुल्लाह उस्ताद, मुजीब कलादगी, गजानन व्हर्ती, सिद्दीक उस्ताद, अरहाज उस्ताद यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली। संयोजन सुबक, शिस्तबद्ध आणि उत्साही असल्यानं हा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम इमामबाडा परिसरात कायम लक्षात राहणारा ठरला।